हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। दारू कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल हे पुस्तक आपण वाचत आहोत। तर आज आपला हा 14वा दिवस आहे वाचण्याचा। काल आपण वाचलं प्रसाद। प्रसादाचं महत्व, प्रसादामध्ये असणारी शुद्धता, पावित्र्य कसं टिकवून ठेवायचं। आता नेक्स्ट सेक्शन आहे याच्यातला तिलक। गोपीचंदन तिलक लावणे, पवित्र वस्तूंची काळजी, स्वच्छता, प्रचार, नगर संकीर्तन, एकादशी व्रत, केवढं होते तेवढं वाचूया आपण। गोपीचंदन तिलक लावणे। तिलक धारण करणे हे प्रत्येक भक्तासाठी आवश्यक आहे। तो शुद्धता आणि संरक्षण दोन्हीही प्रदान करतो। दुसरे म्हणजे ती एक सौंदर्याची छटा आहे। बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण आता ऑलरेडी खूप सुंदर दिसतोय आणि हे काय नवीन लावायचं। पण हळूहळू तुमच्या लक्षात येईल की ज्याने तिलक लावलेलं नाही तो काही सुंदर दिसत नाही, किंवा जिने तिलक लावलं नाही ती काही सुंदर दिसत नाही। भक्तांमध्ये राहून राहून आपल्याला लक्षात येतं की जे तिलक लावलेले आहेत तेच सुंदर दिसतात। प्रभुपाद म्हणायचे, तिलक लावला, धोती कुर्ता पोशाख घातला, साडी नेसली की तुम्ही सगळे वैकुंठातले दिसता। वैकुंठातलं सौंदर्य आहे। शुद्धतेसाठी पण लावायचं आहे, आपलं संरक्षण व्हावं म्हणून पण लावायचं आहे, आणि सुंदर दिसतं म्हणून पण लावायचं। तिला धारण करणारी व्यक्ती एक कृष्ण भक्त असल्याचे संपूर्ण जगाला उघडपणे कळते, हे देखील एक कारण आहे। नॅचरली लोक ओळखतात मग ऍक्च्युली हरे कृष्णाचे आहेत। लोक जेव्हा त्या भक्ताचे दर्शन घेतात तेव्हा त्यांना श्रीकृष्णांचे स्मरण होते, या प्रकारे ते देखील पवित्र होतात। आता मी रेल्वे स्टेशन वरती गेलो होतो, माझ्या शेजारी बसलेले असं तुटक तुटक मराठीमध्ये हुबळीचे होते, म्हणाले तुम्ही हरे कृष्णवाले। ह्याच्यासाठी हे महत्वाचं आहे, कारण आपलं प्रचार कार्य आपलं सगळ्यात महत्वाची सेवा आहे। हे कंठीमाळ, तिलक, पोशाख हे मदत करतात आपल्याला। काही भक्तांना तिलक लावण्यात संकोच वाटतो, ही खेदाची बाब आहे, खेद वाटतं, आणि हे खूप चांगलं असतं, अतिशय सुंदर असतं। आणि लहान मुलांना सवय लावली ना तुम्ही, लहान मुलं तर इतकी सुंदर दिसतात तिलक लावल्यानंतर, एकदम सुंदर दिसतात। काहींना वाटते लोक तिरस्कार करतील, पण उघडपणे जे भक्त अगदी कामावर असताना देखील तिलक लावतात त्यांना लवकरच कळते की तिरस्काराची जागा सन्मानाने घेतलेली आहे। ऍक्च्युली लोक सन्मान करतात, तिरस्कार तर करणार नाहीच आहेत। बऱ्याच जणांना वाटतं की मी ऑफिसमध्ये कसं जाऊ तिलक लावून, ऑफिसमध्ये मी मुंडन करून शिका ठेवून कसं जाऊ। विशेष करून भारतामध्ये तर काही प्रॉब्लेमच नाहीये, ऍब्सोल्युटली। अगदी तुमचा मार्केटिंगचा जॉब असला तरी काही प्रॉब्लेम नाही, आणि अमेरिकेत पण काही प्रॉब्लेम नाही, काय असं हे नसतं ऍक्च्युली। आपल्याला वाटतं लोक काय म्हणतील, पण ऍक्च्युअली लोक आपल्याला सन्मानाने बघायला लागतात, कारण हे भगवान श्रीकृष्णांचं तिलक आहे। त्याच्याशी कनेक्शन लोक तुमच्या आधी जोडतात, त्या दृष्टिकोनातूनच तुमच्याकडे पाहतात। ट्रॅफिकवाला अडवत नाही, काही फायदे, ट्रॅफिकवाला अडवत नाही, दुकानदार चांगले डील देतो,
असे पण काही भौतिक फायदे आहेत. ऑफकोर्स त्याच्यासाठी लावायचं नाहीये, पण तू लोक सन्मानाने बघतात हे सांगण्याचा उद्देश आहे. आपल्या उगीच मनात वाटत असतं की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील ना. बिनधास्तपणे लावा. आणि आपण भगवंतांचे सेवक आहोत सांगायला घाबरायचं काय नाही, संकोच काय करायचं, हो की नाही? आहोत तर आहोत. आणि आपलं प्रचार कार्य मेन आहे, तुम्ही पण व्हा. तुम्ही पण भगवंतांचे सेवक व्हा म्हणायला पहिल्यांदा आपण भगवंतांचे सेवक असल्याची ओळख, आयडी दाखवली पाहिजे ना. तिलक लावून समाजामध्ये फिरण्यास जे असमर्थ आहेत त्यांनी कमीत कमी पाण्याचा तिलक लावावा. काही गरज नाहीये ऍक्च्युली. मला वाटतं काही विशिष्ट शाळांमध्ये वगैरे फक्त अलाव करणार नाहीत, बाकी सगळीकडे डझंट रिअली काही फरक पडत नाही तुमच्या कामाच्या ठिकाणी वगैरे. आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वगैरे तुम्ही मुलांना घातला तर तिथेही काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे येणार, हे कॉन्व्हेंट स्कूल्स, इंग्लिश मिडियम स्कूल्स वगैरे, ख्रिश्चन मिशनरी स्कूल्स वगैरे, तिथे तुम्ही मुलांना घातला तर प्रॉब्लेम थोडाफार येऊ शकतो. पण तिथे घालायचंच कशाला, मूर्खपणाची शाळा आहे ती. तरीही अगदी एक्स्ट्रीम केसेसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेलच. पाण्याचा म्हणजे पाण्यामध्येच नुसतं आहे त्या प्रमाणामध्ये लावून. गोपीचंदनाऐवजी पाण्याचा तिलक लावताना योग्य ते मंत्र म्हणावेत. म्हणजे आपण जे तिलक लावताना मंत्र म्हणतो तेच म्हणायचं. शेवटी भाव महत्वाचे असतात. मंत्रोच्चाराने निश्चित रक्षण होईल. एक मिनिट. आता रक्षणचा अर्थ असा नाही की आपलं शारीरिक भौतिक रक्षण होईल. हे रक्षण कोणाचंच होणार नाही आहे इथे. उलट भगवंतांना तुम्ही हे लवकरात लवकर सोडून भगवत धामात आलेलं चांगलं वाटतं. येस, परंतु रक्षण कशाचं होतं? आपल्या भक्तीचं रक्षण होतं. जेव्हा आपण कर्मी लोकांमध्ये फिरतो, विषयी इंद्रिय उपभोग भोगी लोकांमध्ये फिरतो, तेव्हा आपल्याला पण तो संग लागू नये म्हणून या गोष्टी पण विशेष करून मदत करतात ऍक्च्युली. फॉर एक्झाम्पल, अगदी क्रूड एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की ऑफिस मधले सगळे म्हणाले चला वडापाव खाऊया, तर तिलक तुम्हाला आठवण करून देते खाल्लं नसलं पाहिजे. तुम्हाला तिलक लावायची सवय नसेल तर मग तुम्ही इंद्रियांना बळी जायची शक्यता असते. अशा गोष्टींपासून पण रक्षण होतं. म्हणजेच काय, आपल्या भक्तीचं रक्षण होतं, म्हणून ते लावायचं. शास्त्रांमध्ये तिलक लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचे वर्णन आहे. गौडीय वैष्णव हे गोपीचंदन लावतात. भले वेगवेगळ्या संप्रदायामध्ये वेगवेगळे तिलक आहेत, परंतु मोस्टली सगळ्या जे नॉर्थ इंडियन आहेत, मग ते कुठलाही संप्रदाय असो, त्याच्यामध्ये गोपीचंदनचाच वापर केला जातो. गोपीचंदन मध्ये वृंदावन मधली रज असते मिक्स केलेली, आणि चंदन किंवा चंदनाचा फ्लेवर मिक्स केलेला, हे काय म्हणतात, सुगंध मिक्स केलेला असतो. आणि अशा प्रकारे ते तिलक टाईप बनवलेलं असतं. त्यामुळे तुम्ही हे तिलक लावला काय, डायरेक्टली वृंदावनची रज किंवा ज्याला माती म्हणतो आपण, धूळ, ती लावली काय, सगळं सेम असतं. रोज मिळणे शक्य नसतं, त्यामुळे हे गोपीचंदनचा आजकाल बिझनेस झालेला आहे. त्यामुळे इझिली मिळतं आपल्याला गोपीचंदन. द्वारकेतील गोपी तलावातील ही माती आहे गोपीचंदन मेनली. वृंदावन, नवदीप तसेच इस्कॉनच्या केंद्रांमध्ये आपल्याला तो मिळतो, ती मिळते, तो मिळतो. अंघोळीनंतर तिलक लावला जातो. एक वैष्णव केवळ पूजेच्या वेळी नव्हे तर सर्व काळी तिलक लावतो, हे लक्षात ठेवायचं. काही काही लोक द्वारकेतल्या त्या तलावातलं डायरेक्टली घेऊन येतात, आपल्या माताजीने घेऊन आलेले तसं.
दगड, मोठी मोठी दगड आहेत तशी. परंतु हे जे तुम्हाला रेडीमेड मिळतं ना हिरव्या पॅकेजिंग मध्ये गोपीचंदन बऱ्याचशा मंदिरामध्ये, ते मात्र वृंदावन मध्ये बनवलेलं असतं. ते आणून त्याच्यामध्ये मिक्स करून वगैरे. दोन्ही लावा, काही हरकत नाही. द्वारका देखील भगवंतांचीच भूमी आहे, धामच आहे. धाम म्हणजे जिथे भगवंत राहिले. तीर्थक्षेत्र वेगळं असतं, धाम वेगळं असतं. धाम म्हणजे जिथे भगवंतांचं निवास स्थान आहे. द्वारका धामच आहे, वृंदावन पण धाम आहे, मायापूर धाम आहे, जगन्नाथपुरी धाम आहे. आंघोळीनंतर तिलक लावला जातो आणि वैष्णव केवळ पूजेच्या वेळी किंवा आरतीच्या वेळी किंवा मंदिरला जातानाच नाही तर सदैव तिलक लावूनच फिरतो. कायमचं लावायचं, नो प्रॉब्लेम. इथे चित्र दिलेले आहेत, थोडीशी तुमच्याकडे पुस्तक आले असेल तर बघा, वर्णन ही दिलेलं आहे, आपण वाचूया. विशेष करून कुठे कुठे लावायचं हे चित्र महत्वाचं आहे. ते कसं लावायचं हे चित्रातून तुम्हाला तेवढं समजणार नाही, त्याला थोडीशी प्रॅक्टिसच लागते. भक्तांकडून, भक्तांच्या संघामध्ये थोडंसं ते शिकावंच लागतं. डाव्या तळव्यावरील तिलक उजव्या हातावरील अनामिकेच्या म्हणजे चौथ्या बोट टोकावर थोडेसे घेऊन प्रथम ललाटावर म्हणजे कपाळावर लावावे. चित्र नंबर 6 मध्ये दाखवले तसं. डाव्या हातामध्ये ते तयार करावं आणि उजव्या हाताच्या या बोटाने, जे नॉर्मली हिंदू सगळ्या विधिविधानांमध्ये देखील हेच बोट वापरलं जातं तिलकसाठी, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. हे ऍक्च्युली हे पुस्तक परदेशी लोकांसाठी पण लिहिलेलं आहे महाराजांनी. बोटाचा कपाळाला स्पर्श झाल्यावर थोडे अधिक दाबून वर खेचावे, असे खाली खेचू नये, जेणेकरून 2 समांतर रेषा उमटतील. बऱ्याच वेळा खेचावं लागेल, मधलं पुसावं लागेल, काही हरकत नाही. सुरुवातीला ते परफेक्टली येणार नाही, काही हरकत नाही. नंतर भुवयांच्या मध्ये नाक आणि कपाळ जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी रेषांना चिटकून नाकावर तुळशी पत्र काढावे. चिटकून, बरं का, अजिबात त्याच्यामध्ये अंतर नसावं, चिटकून असावं. परंतु बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे की बरेच नवीन भक्त चिटकून म्हणजे एकदमच चिटकून त्याला चौकोनच करतात, तिथे ते गोलाकार होतच नाही. तो वरच्याचा पण गोलाकार झाला पाहिजे आणि खालच्या तुळशी पत्राचा पण गोलाकार झाला पाहिजे. थोडस प्रॅक्टिस करायचं, भक्तांना विचारायचं, प्रभूजी माताजी तुमचं परफेक्ट आहे हो, जरा मला पण शिकवा. असं विचारूनच शिकलं जाणार, नाही तर कसं शिकणार आपण. काही महत्वाच्या गोष्टी यात सांगितल्या आहेत, परंतु ते एक्झॅक्टली वाढवायला आपल्याला तसंच शिकावं लागेल भक्तांकडून. याची लांबी म्हणजे तुळशी पत्राची लांबी नाकाच्या लांबीच्या 3/4 असावी. म्हणजे थोडस इथे शेवटी थोडस अंतर ठेवून लावावं, अगदी कडेपर्यंत आणायचं नाही. लहानशी नाही आणि नाकाच्या लांबी इतकी देखीलही नाही, एवढंस चिटकूस पण काढायचं नाही आणि अगदी कडेपर्यंत पण ओढून आणायचं नाही. या सर्वांची आरशात पाहून निश्चिती करावी, म्हणजे आरशात पाहून व्यवस्थित आलंय की नाही बघावा. अतिशय सावधानीने आणि सुंदर असा तिलक काढावा, कारण ते सौंदर्याचं लक्षण आहे. वरती कुठेपर्यंत न्यायचं इथे लिहिलेलं नाही, परंतु वरती कुठेपर्यंत न्यायचं, जिथे केस सुरू होतात ना तिथपर्यंतच न्यायचं बस. काही काही लोकांना पूर्ण इथपर्यंत असं न्यायची सवय असते. ते भगवंतांचं पाय आहे, ऍक्च्युली भगवंतांच्या पायाचा ठसा आहे. उगीच विनाकारण चित्र विचित्र इन प्रपोर्शनेट काढायचं नाही, प्रपोर्शन त्याचा व्यवस्थित असला पाहिजे. इथे दिलेलं नाही आहे, परंतु बरेच लोक रेडीमेड तिलक वापरतात, म्हणजे त्याच्यात पाणी ऑलरेडी मिक्स केलेलं असतं आणि रोज लावताना थोडंसं मिक्स करून किंवा त्यातलंच पाणी थोडंसं मिक्स करून असं लावतात. ही सवय टाळलेली बरी. प्रभुपादांनी कधी रेकमेंड केलेली नाही आहे, पुस्तकात पण तुम्हाला सापडणार नाही. कुणीतरी सोपं पडतंय म्हणून शोधून काढली, परंतु ही सवय चांगली नसते. रोज आपल्या हातावरती बनवावा आपण.
ते गोपीचंदन हातात घेऊन, बेस्ट सवय. एकदा ती सवय लागली ना तुम्हाला रेडीमेड लावायची, ती परत सुटणार नाही. ते चांगलं नसतं ऍक्च्युली. शरीरावर निरनिराळ्या भागावर तिलक काढताना त्यासाठी खाली दिलेले मंत्र म्हणावेत. त्यांचा क्रमही तसाच असावा. आता हे थोडे दिवस काय करायचं, कागद आपल्या समोर ठेवायचा आणि म्हणत म्हणत काढायचं, म्हणजे लक्षात राहते. नंबर 1 ऑफकोर्स आता सांगितलं तसा कपाळावरती, ललाटावरती, आणि तेव्हा मंत्र म्हणावा ओम केशवाय नमः. नंबर 2 नाभीच्या वर, पोटावरती, आपली बेंबी असते ना त्याच्या थोडस वरती आणि पोटावरती तिलक काढायचा. तेव्हा मंत्र म्हणायचा ओम नारायणाय नमः. नंबर 3 छातीवरती, म्हणजे बरोबर इथे मध्ये, तेव्हा मंत्र म्हणायचा ओम माधवाय नमः. नंबर 4 गळ्यामध्ये, इथे गळ्यावरती, कंठावरती, आणि मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय नमः. हे लक्षात ठेवायला सोपं आहे एका लाईन मध्ये. पहिल्यांदा इथे आणि मग खालून वरती 1 2 3. आता बाजूचं पण तसंच असतंय, 1 2 3, वर वर यायचं 1 2 3, आणि मागे पण खालून वर 1 2 आणि 3. त्यानंतर नंबर 5 पोटाच्या उजव्या बाजू, उजवीकडे, म्हणजे जिथे बेंबीच्या वरती लावले त्याच्या बरोबर त्याच लेवलला उजव्या बाजूला, तेव्हा मंत्र म्हणायचा ओम विष्णवे नमः. उजव्या बाजूच्या दंडावर खालच्या बाजूस, इथे जवळपास या लेवलला, आपल्या हाफ कुर्त्यातून लोकांना दिसावा असा तर तो उद्देश नसावा, परंतु त्या लेवलला. आणि तेव्हा मंत्र म्हणायचा ओम मधुसूदनाय नमः. आणि त्याच्यावरती बरोबर इथे बायसेपच्या, याला बायसेपच म्हणतात ना, ट्रायसेप म्हणतात, बायसेपच्या वरती बरोबर इथे ओम त्रिविक्रमाय नमः. खालून वरती 1 2 3. तसं सेम डाव्या बाजूला, खाली पोटावरती, हातावरती, खांद्यावरती. 8 नंबर पोटाच्या डाव्या बाजूकडे ओम वामनाय नमः. डाव्या हाताच्या दंडावर खालील बाजूस ओम श्रीधराय नमः. डाव्या हाताच्या दंडावर वरील बाजूस ओम ऋषिकेशाय नमः. आणि मग मागच्या बाजूला पाठीवरील बाजूस ओम पद्मनाभाय नमः. वरच्या बाजूला, याच्यात वरती आणि मग खाली दिलंय. आम्ही खाली आधी लावतो मग वरती लावतो, कधी कधी वरती लावतो खाली लावतो, पण हा क्रम पाळा. ओम पद्मनाभाय नमः. आणि खालच्या बाजूस ओम दामोदराय नमः, बरोबर पाठीच्या मधल्या भागाला. आता हे मागच्या बाजूचे जे तिलक असतात ते आपल्याला दिसत नाहीत, हात पण पोचत नाही, त्यामुळे एक्झॅक्टली तिलक सारखा तिलक यायला पाहिजे, याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, परंतु लावायचं आपण. आणि मग शेवटचा जिथे शिखा असते आपली, तिथे फक्त उरलेलं गोपीचंदन सगळं उरलेलं तिथे लावून सोडायचं, आणि तेव्हा म्हणायचं ओम वासुदेवाय नमः. तर हे चित्र दाखवलेलं आहे इथे, तुमच्याकडे पुस्तक असेल तर ते बघा. तिलक नेहमी उजव्या हाताच्या अनामिकेने लावावा, आणि उजव्या हाताच्या दंडावर मात्र डाव्या हाताच्या अनामिकेने लावावा. तेव्हा त्यापुरतं फक्त थोडस उजव्या हाताच्याच या बोटाने घ्यायचं, ते डाव्या हाताच्या बोटावरती घ्यायचं आणि इकडे लावायचं. कारण डाव्या हाताचं बोट डाव्या हाताच्याच ह्याच्यावरती आपण असं लावू शकत नाही, उजव्या हाताने घेऊन त्याला लावून असं लावायचं. तिलक लावून झाल्यावर राहिलेला तिलक मस्तकावर शिखेच्या वर पुसावा. इथे एवढंच दिलेलं आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर शेवटी विचारा, कारण याच्यात काय रॉकेट सायन्स नाही आहे, बस एवढंच आहे. पवित्र वस्तूंची ओळख. काही वस्तू पवित्र मानल्या जातात, त्यांचा आदर आणि त्यांची ठेवताना उचलताना आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी छोटासा सेक्शन दिलाय महाराजांनी इथे. जसे की आध्यात्मिक ग्रंथ, भगवद्गीता, भागवतम, कुठलाही ग्रंथ असो, असा हा ग्रंथ आहे, कुठलाही ग्रंथ, पूजेचं साहित्य,
जे पूजा थाळीमध्ये जे आपण जे बघितलं ना ते सगळं साहित्य, जपमाळ आपली, गोमुखी, मृदंग, करताल, गोमुखी म्हणजे काय मला पण आठवत नाही. गोमुख ह्याला म्हणतात ना गोमुख, जपाच्या बॅगला गोमुखी म्हणतात, परवा वाचलं की आपण. गोमुखी, मृदंग, करताल आणि टाळ. टाळ आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जास्त वापरतात, परंतु करतालच जनरली सगळीकडे करतालच वापरतात. परंतु आता जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळीकडे फिरायला लागता तेव्हा तुमच्या हातात टाळ पण येतो. पुरुषोत्तम भगवान आणि त्यांच्या भक्तांची चित्रे काळजीपूर्वक व आदराने ठेवाव्यात. अपवित्र ठिकाणी किंवा अपवित्र वस्तू शेजारी कधीच ठेवू नये. उपयोगानंतर त्यांना योग्य जागी ठेवावे. तसेच वाटेल तसे टाकू नये. जमिनीवर कधीही ठेवू नये व त्यावरून ओलांडून जाऊ नये. पूर्वी या गोष्टी आपोआप सांगितल्या जायच्या. विशेष करून जे ग्रंथ असतात, ऑफकोर्स येस, जिथे हे सगळं सांगितलेलं ते सगळंच जमिनीवर कधी ठेवायचं नाही. त्याच्यासाठी छोटासा रुमाल किंवा बस्कर ज्याला आपण म्हणतो किंवा चटाई वापरायचे आणि त्याच्यावरती ठेवायचं. मृदंग, विशेष करून मृदंग कधी खाली ठेवायचं नाही. करताल कधी खाली ठेवायचे नाही. चुकून खाली लागले ठेवले तर प्रणाम करून माफी मागायची. ग्रंथ कधीही खाली ठेवायचे नाहीत, पुस्तकं, ग्रंथ वगैरे. ग्रंथ कधीही दुमडायचे नाहीत. आपण दुमडतो की नाही असे, दुमडायचे नाहीत. आपण बुकमार्क वापरायचं, एखादं कागद किंवा पान घालून ठेवायचं. ग्रंथ खालीही ठेवायचे नाहीत आणि ग्रंथाच्या वरतीही काही ठेवायचं नाही अपवित्र असं. ग्रंथाच्या वरती अपवित्र असं काही ठेवायचं नाही. आपल्या रोजच्या वस्तू वगैरे असतात ना, अजिबात ठेवायचे नाही. स्वच्छता, पुढच्या सेक्शन मध्ये महाराज सांगतात स्वच्छता. स्वच्छता हा एक दैवी आणि ब्राह्मणांचा गुण आहे, तर अस्वच्छता हा असुरी गुण आहे, असे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी म्हटले आहे. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, वैष्णव भक्ताकडे असणाऱ्या 26 गुणांपैकी स्वच्छता हा एक गुण आहे. भगवद्गीतेत पण सांगितलंय. आपल्या शिष्यांप्रती स्वच्छतेचे नियम पालन करण्यासंदर्भात श्रील प्रभुपाद खूप कठोर असत. प्रभुपादांना अजिबात आवडायचं नाही अस्वच्छ राहिलेलं. हलगर्जीपणा करणाऱ्यांना ते कठोर शब्दात बोलत असत. प्रभुपादांचं एक वाक्य आहे, ऍक्च्युली इंग्रजीत एक म्हण आहे, ती म्हण प्रभुपाद सारखं सांगायचे, क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. म्हणजे स्वच्छ राहणे जवळजवळ भगवंतांसारखं राहणे. इथे म्हटलेलं आहे की स्वच्छता हा एक दैवी आणि ब्राह्मणांचा गुण आहे, परंतु श्रीमद भागवतामध्ये जिथे शूद्राचे गुण सांगितले तिथे पण स्वच्छता सांगितली. आश्चर्याची गोष्ट. त्यामुळे जो स्वच्छ नसतो तो ऍक्च्युली शूद्र पण नसतो, तो शूद्राच्याही खालचा असुरच असतो. स्वच्छता ज्याला ठेवायची नसते. आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात, आतील स्वच्छता, बाहेरील स्वच्छता. कपडे, घर, मंदिर, स्वयंपाकघर, बेडरूम, सगळंच. विशेष करून स्वयंपाकघर जिथे भगवंतांचा भोग बनवला जातो, खूप स्वच्छ असलं पाहिजे. ज्या वस्तू, पाणी वगैरे भगवंतांसाठी आपण वापरतो ते आपल्यासाठी वापरायचे नाहीत, सेपरेटली आपल्यासाठी हात धुवायला वगैरे करायचं. आणि जे कपडे, रुमाल, टॉवेल वगैरे आपण भगवंतांसाठी वापरतो ते आपण कधी वापरायचे नाहीत, सेपरेटली धुवायचे, वेळेवर धुवायचे, लगेच धुवायचे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण स्वतः स्वच्छ राहायचं. स्वयंपाकघरात येताना, मंदिरामध्ये येताना. प्रभुपाद सांगतात की वैदिक संस्कृतीनुसार कमीत कमी 3 वेळा स्नान केलं पाहिजे. आता आपल्याला दिवसातून 1 वेळा स्नान करायला, आंघोळ करायला वैताग येतो, हो की नाही? तर प्रभुपादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कमीत कमी 2 वेळा आपण आंघोळ केली पाहिजे, कंपल्सरी. सकाळी उठल्यावर एकदा, मंगलारतीच्या आधी. आंघोळ केल्याशिवाय मंगल आरतीला यायचं नाही.
आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी, किंवा ऍक्च्युली जे मंदिरात राहतात किंवा आश्रमात राहतात त्यांनी खरं बघायला गेलं तर गौर आरतीपूर्वी स्नान करून मग गौर आरतीला आलं पाहिजे. परंतु तुम्ही गृहस्थ असाल, कामधंदे असतील, शेतावरती राहत असाल, काही हरकत नाही, सगळं आवरल्यानंतर, परंतु स्नान न करता झोपायला जायचं नाही. इट्स व्हेरी बॅड. एकदम घाणेरडी सवय असते ही, आंघोळ न करता झोपायला जाणे. एक 15 ते 20 दिवस, महिनाभर हे जबरदस्तीने करून बघा, त्यानंतर तुम्हालाच घाण वाटायला लागेल झोपायला जायला, तुम्ही स्वतःच जाणार नाही. तुम्ही मग तेव्हा म्हणाल की इतके दिवस मी कसं काय जात होतो, असं वाटायला लागेल तुम्हाला. व्हेरी इम्पॉर्टंट. दोन्ही माताजी प्रभूजी दोघांनी लक्षात ठेवा. वैदिक संस्कृतीमध्ये स्वच्छतेसाठीचे नियम हा एक विस्तृत भाग आहे. खूप सारे नियम आहेत ऍक्च्युली स्वच्छतेचे. अक्षरशः नुसतं असं जरी केलं तरी हात धुवून यायचं असतं, एवढा पण नियम आहे. ते सगळेच काही पाळणे शक्य नाही, परंतु जास्तीत जास्त करून पाळायचे प्रयत्न करायचे आपण. स्वच्छता ही असलीच पाहिजे. श्रील प्रभुपादांचा खूप कठोर नियम होता ऍक्च्युली, जसं महाराज सांगतात तिथे. त्यांचे वर्णन करणे या पुस्तकाच्या मर्यादा बाहेरचे आहे. खूप मोठे आहेत नियम सगळे. मात्र स्वच्छता प्रत्येक भक्तासाठी अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आंतरिक स्वच्छता ही महामंत्राच्या जपाने होते. आतून स्वच्छता हे महामंत्राच्या जपाने आणि 4 नियमांच्या पालन करण्याने होते. परंतु बाहेरील स्वच्छतेकडे देखील पूर्णपणे आपण लक्ष दिलं पाहिजे. बाह्य स्वच्छता ही शरीर, वस्त्र म्हणजे कपडे आपले, निवास जिथे राहतो ती जागा, विशेष करून स्वयंपाकघर, तसेच इतर गोष्टी स्वच्छ ठेवून होते. भक्त प्रतिदिन धुतलेली वस्त्रे परिधान करतात आणि दिवसातून एकदा तरी आंघोळ करतात. ही अवस्था आलेली आहे ऍक्च्युली. एकदा पण आंघोळ करायचा कंटाळा येतो लोकांना कलियुगामध्ये. ऑलरेडी हे सुरू झालेलं आहे. खूप वाईट अवस्था आहे. नवीन भक्तांसाठी आहे, परंतु नवीन भक्तांनी पण लक्षात ठेवा, 2 वेळा स्नान करायची सवय लावून घ्या. तुमच्याकडे पाण्याची कमतरता असेल तर एखाद्या वेळेस ठीक आहे, परंतु आजकाल कुठे पाण्याची कमतरता वगैरे असं काही राहिलेली नाही. आणि जनरली संध्याकाळी जे स्नान करतो आपण ते स्वच्छ व्यवस्थित स्नान केलं पाहिजे. सकाळी एक वेळ तुम्ही गडबड केली, हलगर्जीपणा केला तर चालेल, चिमणी कावळ्यासारखं टुपुक टुपुक केलं तरी चालेल, परंतु संध्याकाळचं अगदी व्यवस्थित स्नान घेतलं पाहिजे. कारण दिवसभर आपण कुठे कुठे जाऊन आलेलो असतो, घाणेरड्या जागेमध्ये बसून आलेलो असतो, घाणेरड्या लोकांना भेटून आलेलो असतो. खूप महत्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये अगदी इतक्या लेवलला जाऊन सांगितलेलं आहे की तुम्ही शेक हँड वगैरे केलेले असतात ना, किंवा नुसते बसून जरी आलेला असला कोणाच्या घरामध्ये, तर त्यांचे विचार देखील आपल्या शरीरावरती फिरत असतात. त्यांची भावना, त्यांचे विचार देखील शरीरावरती फिरत असतात. त्यामुळे संध्याकाळी येऊन स्नान केलंच पाहिजे, डेफिनेटली स्नान केलं पाहिजे. लक्षात ठेवा. पुढचा सेक्शन आहे इस्कॉन बद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे, पटपट वाचतो मी. इस्कॉन किंवा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ ची स्थापना न्यूयॉर्क शहरात 1966 मध्ये कृष्ण कृपा मूर्ती श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी केली. 1965 मध्ये प्रभुपाद तिथे गेले आणि 1966 मध्ये संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं. थोड्या काळातच या संस्थेचा सर्व जगभर विस्तार झाला. अनेक मंदिरे, आश्रम, कृषी संघटना आणि गुरुकुल शाखा यांची स्थापना झाली. आता फक्त मंदिरं राहिलेत, आश्रम कमी झाले, कृषी संघटना तर जवळजवळ संपल्या आणि गुरुकुल तर जवळजवळ संपल्यातच जमाय. हे श्रील प्रभुपादांसारखे करिझमॅटिकला काय म्हणायचं, चमत्कारिक, शक्ती संपन्न असे भक्त जेव्हा या भूतलावरती असतात तेव्हा हे सगळं घडवून आणतात.
आणि तेव्हा एकदा ते गेले की त्याच्यानंतर परत हे हळूहळू डिग्रेड व्हायला लागतं. परंतु ते डिग्रेड म्हणजे काय, त्याचं स्टँडर्ड कमी कमी व्हायला लागतो, अधपतन व्हायला लागतं. ते होऊ नये याची काळजी घेणे ही जबाबदारी आपल्यावरती आहे, श्रील प्रभुपादांच्या नेक्स्ट पुढच्या पिढीवरती आहे. श्रील प्रभुपादांचे शिष्य, श्रील प्रभुपादांच्या शिष्यांचे शिष्य यांच्यावरती ती जबाबदारी आहे. त्यामुळे भगवद्गीता, श्रीमद भागवतम यांचं वाचन करणे आणि श्रील प्रभुपादांनी जे निर्माण केलंय, निदान ते टिकवून ठेवायचा जरी आपण प्रयत्न केला तरी आपली ती खूप मोठी सेवा असेल प्रभुपादांच्या प्रती. श्री चैतन्य महाप्रभूंच्या गुरुशिष्य परंपरेमधील भगवद्गीता आणि श्रीमद भागवतमाच्या अनादी काळापासून येणाऱ्या शिकवणुकीवर श्रील प्रभुपादांनी ही संस्था उभारलेली आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभू 1486 मध्ये मायापूर या धामात प्रकट झाले. त्यांनी कृष्ण भक्तीचे विज्ञान सर्वांना शिकवले. तुमच्यापैकी काही वरिष्ठ भक्त असाल तर माफ करा, बऱ्याचदा थोडंसं कन्फ्युजन होतं की चैतन्य महाप्रभूंचा जन्म मायापूरमध्ये झाला का दुसरीकडे झाला. आपले सगळे पूर्वाचार्य एकमताने हे मान्य करतात की सगळ्याला मिळून मायापूरच म्हटलं पाहिजे, काही पण असले. 1886 मध्ये झाला. कलियुगासाठी अत्यंत प्रभावी असलेल्या हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन त्यांनी प्रसिद्ध केले. महामंत्र म्हणजे मुक्तीसाठीचा महान मंत्र. महामंत्र, मंत्र या शब्दाचा अर्थ असतो मनाने ज्याचं संरक्षण होतं ते. आणि याला महामंत्र म्हटला जातो कारण याच्या इतका श्रेष्ठ मंत्रच नाहीये. उपनिषदांमध्ये देखील सांगितलेलं आहे, परवाच आपण वाचलं याच पुस्तकामध्ये. कलियुगातील सर्वात अधिक परिणामकारक, संपूर्ण जगात कृष्ण भावनेचा प्रचार होणार, कलियुगातील सर्वात अधिक परिणामकारक या मंत्राला म्हटलेलं आहे, तिथे फुल स्टॉप आहे. संपूर्ण जगात कृष्ण भावनेचा प्रचार होणार ही श्री चैतन्य महाप्रभूंची भविष्यवाणी पूर्ण करण्याचे इस्कॉन संस्थेचे ध्येय आहे. त्या ध्येयानेच प्रभुपादांनी ते बनवलेलं आहे. तुम्हाला डिटेलमध्ये संस्थेचे ध्येय वाचायचे असतील तर तुम्ही 7 ध्येय असं गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. प्रभुपाद त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगा. इस्कॉन ही संस्था ही गौडीय वैष्णव संप्रदायाचे एक अंग आहे. श्रील प्रभुपादांपासून पूर्व आचार्यांच्या परंपरेमध्ये श्री चैतन्य महाप्रभू, पुढे श्रीपाद मध्वाचार्य, नंतर भगवान ब्रह्मदेव आणि अंती श्रीकृष्ण येतात. ही गुरुशिष्य परंपरा दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये. अखंडित अशी शिष्य परंपरा हेच इस्कॉनचे अधिकृत असण्याचे प्रमुख लक्षण आहे. कृष्ण भावनेत परिपूर्णता मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी सर्वांना सहज मिळाव्यात यासाठी श्रील प्रभुपादांनी ही संस्था निर्माण केली आहे. या संस्थेचा पूर्ण आश्रय घेणारी व्यक्ती पूर्णतः कृष्ण भावनाभवित निश्चितच होईल. ऑफकोर्स संस्थेचा आश्रय म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा आणि श्रीमद भागवतमचा आश्रय, कारण याच्यावरतीच आधारित ही संस्था आहे. व्यवस्थापनेच्या दृष्टीने जगात सर्वत्र पसरलेल्या इस्कॉन केंद्राचे वेगवेगळे विभाग केलेले आहेत. सध्या 30 विभाग आहेत. मला पण माहिती नाही बरं. प्रत्येक विभागाचे निरीक्षण एका अनुभवी भक्ताद्वारे केले जाते. त्यांना गव्हर्निंग बॉडी कमिशन किंवा जीबीसी असे म्हणतात. काही भागांसाठी 2 किंवा अधिकही जीबीसी असतात. इस्कॉनच्या व्यवस्थे संदर्भात जीबीसी मंडळाचे अधिकार सर्वोच्च आहेत. म्हणजे संस्थेची व्यवस्थापना, मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी हे मॅनेजमेंट बॉडी आहे. संस्थेच्या कार्याचे निरीक्षण व पुनर्योजन करण्यासाठी हे मंडळ वर्षातून 2 वेळा भेटते. त्यातील एक भेट श्रीधाम मायापूर येथे होते. यामधील प्रत्येक निर्णय हे मतदान पद्धतीने घेतले जातात. प्रत्येक जीबीसीच्या विभागामध्ये अनेक मंदिरे असतात. आर्थिक दृष्ट्या तसेच व्यवस्थापकीय दृष्ट्या प्रत्येक मंदिर स्वतंत्र आहे. त्यामुळे इस्कॉनचे प्रमुख असे कार्यालय नाही. तरीही श्रीधाम मायापूर हे जगातील इस्कॉनचे प्रमुख आध्यात्मिक केंद्र मानले जाते. आता हे थोडंसं
थोडंसं तुम्हाला थोडंसं बोर वाटत असेल, परंतु थोडंसं लक्षात ठेवा, हे काय पूर्ण लक्षात ठेवायची गरज नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की आर्थिक दृष्ट्या आणि व्यवस्थापकीय दृष्ट्या देखील, म्हणजे मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून आणि पैशाच्या दृष्टिकोनातून देखील प्रत्येक मंदिर स्वतंत्र आहे. इथे अशी ही वरून कंट्रोल केलेली अशी पॅटर्न नाहीये. प्रभुपादांचं हे ऑर्डर आहे, प्रत्येक मंदिर स्वतंत्र असलं पाहिजे. म्हणजेच प्रत्येक मंदिरातले मंदिराध्यक्ष वगैरे त्या मंदिराच्या भक्तांनीच, कॉंग्रिगेशन ज्याला आपण म्हणतो, सत्संगांनीच ठरवले पाहिजेत, तिथला निर्णय तिथेच घेतला पाहिजे. परंतु जे मेन बॉडी असते त्यांचं काम आहे की सगळी मंदिरं भगवद्गीता आणि भागवतमच्या आधारावरती सगळं कार्य करतात की नाही ते पाहणे. प्रभुपादांनी एक लिहून ठेवलेलं आहे, त्याला डिरेक्शन ऑफ मॅनेजमेंट म्हणून एक प्रभुपादांनी लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही सर्च केला तर मिळेल, पण इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यामध्ये प्रभुपादांनी सगळं लिहिलंय की मी गेल्यानंतर कसं 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 चालवायचं. प्रत्येक मंदिराचा एक अध्यक्ष असतो, तो तेथील प्रमुख अधिकारी व तात्कालिक निर्णय करता असतो. प्रत्येक जीबीसी आपल्या विभागातील मंदिरांना नियमित भेट देतात. त्या मंदिरातील आध्यात्मिक वातावरण व्यवस्थित ठेवले आहे का, व्यवस्था सुरळीत आहे का, तसेच विकास चांगल्या प्रकारे होत आहे किंवा नाही याची पाहणी ते करतात. विभागीय प्रचाराचे सुसूत्रीकरण देखील ते करतात. श्रील प्रभुपाद म्हणाले की जीबीसी सदस्य राखण करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असावेत. महाराजांनी लिहिलंय बरं काय, तुम्ही माझ्यावर बोट दाखवाल. श्रील प्रभुपाद म्हणाले की जीबीसी सदस्य हे राखण करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असावेत, अर्थात संस्थेच्या हितासाठी त्यांनी नेहमी जागरूक असायला हवे. विशेषतः तात्विक वितर्क संस्थेमध्ये प्रदूषण आणणार नाहीत याची दक्षता घ्यावी. म्हणजे काय की भगवद्गीता आणि भागवतम याच्यातलं सोडून दुसरं काही घुसतंय का तत्वज्ञान. आता सध्या स्थितीला खूप घुसलेलं आहे, इकडे तिकडे तर तुम्ही बघितलं तर. त्यामुळे हे वाचताना पण तुमचं कन्फ्युजन होत असेल, परंतु जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. नवीन व्यक्तांनी या प्रदूषणांकडे, करप्शनकडे, भ्रष्टाचाराकडे वगैरे जास्त लक्ष द्यायचं नाही. नवीन भक्तांनी भगवद्गीतेवरती सगळं लक्ष केंद्रित करायचं. भगवद्गीतेत श्रीमद भगवद्गीता आणि भागवतम हे आधार आहे आपलं. ते जोपर्यंत आहे तसं टिकून आहे तोपर्यंत प्रभुपादांच्या इस्कॉनला काही होत नाही, काही काळजी करू नका. म्हणून प्रभुपादांनी भगवद्गीतेचं नावच तसं दिलंय, भगवद्गीता जशी आहे तशी. तर हे मेन काम मॅनेजमेंट बॉडीचं हेच असतं की जे तत्वज्ञान प्रभुपादांनी एस्टॅब्लिश केलेत, स्थापित केलेत, त्याच्यापासून आपण विचलित तर होत नाही ना हे पाहणे. तत्वज्ञानानं स्ट्रॉंगपणे धरलं पाहिजे. नेता किंवा प्रमुख म्हणजे श्रवण आणि कीर्तनात प्रमुख असे श्रील प्रभुपादांनी म्हटले आहे. केवळ व्यवस्थापन करणे, योजना आखणे हे इस्कॉन मधील प्रमुखांचे कार्य नाही. हे महाराज जरा कठोर बोलण्यासाठी फेमस आहेत बरं का. श्रील प्रभुपाद जसे कठोर बोलायचे तसेच हे महाराज पण कठोर बोलतात. त्यामुळे हे पुस्तक नवीन साधकांना अगदी परफेक्ट आहे. नुसतंच मॅनेजमेंट करणे, प्लॅनिंग करणे हे कार्य नाही, तर श्रवण, कीर्तन, भक्ती, जप याच्यामध्ये देखील हे सगळे लीडर पुढे असले पाहिजेत, जे काही नेता आणि प्रमुख आहेत ते सगळे. तर उच्च प्रकारची आध्यात्मिक साधना आणि व्यवहार यामधील आदर्श त्यांनी स्वतःच्या आचरणाद्वारे घालून दिला पाहिजे. स्वतः ते शुद्ध वैष्णव असले पाहिजेत. शुद्ध वैष्णवाचं आचरण त्यांनी दाखवलं पाहिजे, साधनेतून, कर्मातून, ऍक्शन मधून. श्रवण आणि कीर्तनात प्रमुखांनी सहभागी होऊन उच्च आध्यात्मिक आदर्श दाखविला तर इस्कॉन मधील उच्च दर्जा टिकू शकेल. या प्रकारे श्रील प्रभुपाद ठासून सांगत असत. श्रील प्रभुपादांच्या पत्रांमधूनच हे घेतलेले आहेत ही वाक्य सगळी. श्रील प्रभुपाद अप्रकट झाल्यावर कोणी एक व्यक्ती इस्कॉनसाठी नेता नाही. श्रील प्रभुपाद म्हणाले होते की त्यांच्या आज्ञेचे पालन जे काटेकोरपणे करतात ते नेता किंवा प्रमुख होतील. परस्पर सहकार्याने माझ्या शिष्यांनी कृष्ण भावनेचा प्रसार करावा अशी आज्ञा त्यांनी सर्वांना दिली आहे. आज ही आज्ञाच संस्थेच्या या वाढत्या विस्ताराची किल्ली आहे.
जोपर्यंत आपण शिला प्रभुपादांचे पुस्तकं वाचणार, शिला प्रभुपादांचे लेक्चर्स ऐकणार, शिला प्रभुपादांचे पत्र संभाषण याच्यातून उपदेश घेणार आणि त्या उपदेशांचा, त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करणार, तोपर्यंत शिला प्रभुपाद आहेत, शिला प्रभुपाद आपल्या सोबत आहेत, शिला प्रभुपादांची संस्था आपल्या सोबत आहे आणि आपण शिला प्रभुपादांच्या सोबत आहे. हे लक्षात ठेवायचं आपण. पुढे किती वाजले? प्रचार कार्य. या संस्थेचं मेन काम आहे प्रचार कार्य आणि भक्ताचं देखील मेन कार्य आहे प्रचार कार्य. भगवंतांची सेवा करायची, भगवंतांची सेवा करायची, भगवंतांची सेवा करायची आपण असं रोज म्हणतो नाही. जप देखील हाच आहे. हे राधाराणी, हे श्रीकृष्ण, हे बलराम, मला तुमची सेवेमध्ये संलग्न करा, मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या. या जगामध्ये त्यांची एकच सेवा आहे, त्यांच्या भगवद्गीतेचा, श्रीमद भागवतमचा प्रचार सगळीकडे करणे. आपण त्या प्रकारे वागणे आणि मग ते दुसऱ्यांना देखील समजावून सांगणे आणि ते समजावून सांगण्यामध्ये जी काही मदत लागेल ती मदत करणे, सगळी सेवा आहे. असं नाही की एखादा जो भगवद्गीता वाचून दाखवतो तोच सेवक आहे, परंतु या सगळ्या भक्तांसाठी जो प्रसाद बनवतो तो सेवक नाही. सगळी सेवा समान आहे. या प्रचार कार्यामध्ये जे जे काही करायला लागतं ती सगळी भगवंतांची सेवा आहे. आणि या भौतिक जगामध्ये भगवंत आपल्याला अगदी शेवटी भेटणार आहे, तोपर्यंत हीच भगवंतांची सेवा आहे. आणि एकदा भेटल्यावर मग तुम्ही भगवंतांची डायरेक्टली सेवा करा. परंतु तोपर्यंत हे भगवंतांचं हे मिशन आहे या जगामध्ये, हे ज्ञान रसातळापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि त्याला भगवंतांची परत जोडणे. त्यासाठी जे पडेल ते काम आपण केलं पाहिजे. प्रसाद बनवणे, झाडलोट करणे, ड्रायव्हिंग करणे, काय असेल ते सगळं केलं पाहिजे. सगळी सेवा आहे. माझ्या संदेशाचा प्रचार करतो तो मला जगात सर्वाधिक प्रिय आहे, दुसरा कोणीही नाही, असं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये अगदी शेवटी म्हणतात 69व्या श्लोकामध्ये. त्यावर श्रील प्रभुपाद श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदाच्या 6व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकाच्या तात्पर्यात लिहितात, प्रचार करणे हा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची अनुभूती करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. ज्यांना कोणाला आपण भेटाल त्यांना श्रीकृष्णांविषयी सांगा. अशा प्रकारे माझ्या आज्ञेवरून तुम्ही गुरु व्हा आणि तुमच्या देशाचा उद्धार करा. चैतन्य महाप्रभू म्हणतात, जारे दाखव तारे कहे कृष्ण उपदेश, अमार आज्ञा गुरु है तार ए देश. त्यामुळे त्या अर्थाने बघायला गेलं तर सगळ्यांना गुरु व्हायचंय, कारण हा संदेश सगळीकडे पोहोचवायचा आहे. आणि हा जो संदेश पोहोचवतो तोच गुरु असतो, हे पण लक्षात ठेवा. असा उपदेश भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी दिला आहे श्री चैतन्य चरितामृताच्या मध्यलीलामध्ये. म्हणून केवळ स्वतःच्याच उद्धारासाठी भक्तांमध्ये न गुंतता भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञेनुसार भक्तांनी कृष्ण भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मला प्रभूजी हेच जमतं, मग तेच काम करायचंय भगवंतांसाठी. आणि प्रचार करणे म्हणजे असं नाही की फक्त व्यासासनावरती बसून प्रवचन देणे. तुमचे मित्र असतात, नातेवाईक असतात, प्रत्येकाला तुम्ही 1 to 1 सांगू शकता, प्रवचनाला घेऊन येऊ शकता, हो की नाही. आता बरेच लोक प्रश्न विचारतात की मीच प्रभूजी अजून शुद्ध नाही, मी दुसऱ्यांना काय सांगणार. परंतु हे सारखं म्हणत बसण्यापेक्षा मग व्हा ना, शुद्ध व्हा आणि मग सांगायला सुरू करा दुसऱ्यांना. दरवेळी हेच सांगायचं, प्रभूजी मीच अजून शुद्ध नाही, मी दुसऱ्यांना प्रचार काय करणार. मग व्हा, शुद्ध व्हा. भगवान श्री चैतन्य महाप्रभूच म्हणतात, ज्याचा जन्म या भारतवर्षामध्ये झालेला आहे त्यांनी शुद्ध झालं पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी परोपकार म्हणून हे शुद्धतेचा प्रचार केला पाहिजे. आपलं धर्म आहे, आपलं कर्तव्य आहे. भारत भूमी ते जन्म होईला मनुष्य जन्म यार, जन्म सार्थक कर परोपकार. पहिल्यांदा स्वतःचा जन्म सार्थक करा आणि मग परोपकार पण करा. प्रत्येक व्यक्ती प्रचार करू शकते,
वैष्णव तत्वज्ञानात निष्णात नसेल तरीही भेटेल त्याला हरे कृष्ण जपण्याची विनंती भक्त करू शकतो. निदान हरे कृष्ण म्हणू तरी शकतो, आहे की नाही? बरेचसे लोक बघा, कोणीही भेटू दे, बिनधास्तपणे आपल्या संप्रदायामध्ये जे आहे ते म्हणतात, जय गुरु. काही लोक जय गुरु म्हणतात, जय गुरुदेव. आपण पण हा नियम घालून ठेवायचा, जो भेटेल त्याला फोनवरती, कोणीही असू दे, फोनवरती हरे कृष्णच म्हणायचं. भेटेल त्याला हरे कृष्णच म्हणायचं. मग तो विचारेल हे काय आहे, मग त्याला थोडस समजावून सांगायचं. हीच संधी असते प्रचार करायची. प्रल्हाद महाराजांसारखा संधी, एक पण संधी सोडायची नाही. कोणी विचारलंय तिलक कशाचा लावलाय, लगेच समजावून सांगायचं. कंठी माळ का घातली, लगेच समजावून सांगायचं. प्रचारासाठी पण तिलक वगैरे महत्वाचं आहे. लोक विचारतात काय भानगड आहे, ये बसा म्हणायचं, भानगड समजावून सांगतो तुम्हाला. तथापि प्रचार कार्यात सक्रिय असणाऱ्या भक्तांनी शिल प्रभुपादांच्या ग्रंथाचे सखोल अध्ययन नियमितपणे करणे अत्यावश्यक आहे. कारण समोरचा जर काही कन्फ्युज्ड असेल, त्याचे काही प्रश्न असतील तर ती आपल्याला सोडवता आली पाहिजेत, समजावून सांगता आली पाहिजे. त्यामुळे येस, भरपूर प्रसिद्धी आहे प्रवचन देण्यात, परंतु तेवढं निष्णात पण असावं लागतं शिल प्रभुपादांसारखं. नसेल जमत तर हीच प्रचाराचं एकच माध्यम आहे असं डोक्यात ठेवू नका. त्याच्यासाठी म्हणून मदत करण्याचं जे काही कार्य आहे ते सगळं प्रचार आहे, आणि ते सगळं तेवढंच श्रेष्ठ आहे. अजिबात तुम्ही त्याला कमी लेखू नका. मला तर सगळ्यात बेस्ट सेवा वाटते ती म्हणजे प्रसाद बनवणं. प्रसाद पोटात गेला नाही तर प्रवचन कोण देणार, आणि डान्स कोण करणार, आणि नगर संकीर्तनाला कोण जाणार, आणि बुक डिस्ट्रीब्युशनला, ग्रंथ वितरणाला कोण जाणार? ओके नाही? त्यामुळे कुठलीही सेवा कमी नसते, कुठलीही सेवेचं स्थान जास्त नसतं. हे जे आपल्या गुरु समान आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यांना गुरु समान आदर देणे हे कृतज्ञतेचा भाग आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचं, कारण आपल्याला मदत होते त्याच्याने, म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु सेवा ही सगळे समानच असते. शिल प्रभुपादांच्या ग्रंथांचे वितरण करणे हा प्रचाराचा सर्वोत्तम प्रकार आहे. एखाद्याशी काही मिनिटेच आपण बोलू शकतो, परंतु त्याने जर एखादे पुस्तक घेतले तर कित्येक तास तो अध्ययन करील. प्रभुपादांचं वाक्य आहे. त्याच्या घरी संग्रही राहील आणि इतरांना देखील तो देईल. उच्च तसेच शक्तिप्राप्त एक भक्ताद्वारा म्हणजे शिल प्रभुपादांद्वारा कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानाचे सरळ आणि स्पष्ट भाषेत प्रस्तुतीकरण या ग्रंथांमधून लाभेल. एकच ग्रंथ परंतु अनेक लोक वाचू शकतात, म्हणून ग्रंथ वितरण करणे हे प्रचाराचे सर्वोत्तम माध्यम आहे असे शिल प्रभुपादांनी प्रमाणित केले आहे. प्रभुपादांचं एक छोटस इथे उद्धृत केलेलं आहे, संदर्भ दिलेला आहे. प्रभुपाद म्हणतात, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये श्रीमद भागवता समान दुसरे कोणतेही साहित्य नाही. त्याच्याशी तुलना किंवा स्पर्धा देखील कोणत्या शास्त्राची होऊ शकत नाही. त्यातील प्रत्येक शब्द आणि शब्द मानव समाजाच्या परमोच्च कल्याणासाठी आहे. म्हणून ग्रंथ वितरणावर आम्ही इतका भर देत आहोत. येन केन प्रकारेन जर एखाद्याच्या हातात ग्रंथ गेला तर त्याचे कल्याण निश्चित होईल. त्यांनी इतके मूल्य घेतले आहे, यात काय आहे ते तरी बघू असे म्हणत कमीत कमी तो पाहिल. एखादा श्लोक जरी वाचला तरी त्याचे जीवन सफल होईल. एक श्लोक, एक शब्द पुरेसा आहे. म्हणूनच आम्ही इतका जोर देत आहोत. कृपया ग्रंथ वितरण करा, ग्रंथ वितरण करा, ग्रंथ वितरण करा. प्रभुपादांचे शिष्य प्रभुपादांची कॉपी करायचे आणि प्रवचन बिवचन द्यायचा प्रयत्न करायचे. प्रभुपाद त्यांना थांबवायचे, म्हणायचे तुमचे लेक्चर ऐकून कोणाचं भलं होणार आहे? माझी पुस्तकं आहे तशी वाचून दाखवा आणि याचं वितरण करा. कारण प्रभुपादांना माहिती होतं की आपल्याला किती येत आहे. त्यामुळे आपण जरी एक लक्षात ठेवा, तुमच्यापैकी काही जण लेक्चर पण देत असतील, प्रचारक म्हणून पण कार्य करत असतील, त्यांच्यासाठी पण हा महत्वाचा मी एक पॉइंट सांगतो आज. प्रवचन देताना नेहमी प्रभुपादांचं पुस्तक समोर ठेवायचं आणि त्यातलं वाक्याने वाक्य वाचायचं, समजावून घ्यायचं, समजावून द्यायचं, एवढंच काम आहे आपलं.
स्वतःच्या मनाने इकडची स्टोरी तिकडची स्टोरी सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. तेवढे आपण स्वतःला ग्रेट समजायला लागलो तर आपलं पतन झालंय म्हणून समजायचं. 100%. हे मी माझ्या एका वरिष्ठ गुरुबंधूंकडून शिकलो ऍक्च्युली. कारण त्यांच्याकडून जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या डोक्यात आलं की हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. कारण प्रभुपादांनी रात्रभर बसून विचार करून एक एक शब्द आपल्यासाठी लिहिलाय आणि ते वाक्य आणि वाक्य, ते शब्द आणि शब्द तात्पर्यातलं समजून घेणे, बस एवढ्यातच आपलं कल्याण आहे. त्यामुळे आपली प्रचाराची स्टाईल ही अशीच असली पाहिजे. प्रभुपादांसारखी स्टाईल मारणे, व्यासासनावरती बसणे, हे सगळं ठीक आहे, थोडीफार प्रसिद्धी आणेल तुम्हाला, परंतु ऍक्च्युली त्याच्याने कुणाचं भलं होणार नाही. आणि आज आपण पाहतोय देखील बऱ्याच ठिकाणी कोणाचं काही भलं होत नाही. प्रभुपादांचे शब्द मात्र कानावर गेले, 100% त्याच्याने इफेक्ट होतो. हे माझ्या जीवनातलं मी अनुभवलेलं सत्य सांगतोय मी तुम्हाला. जेव्हा आम्ही स्वतःहून प्रयत्न करत होतो तेव्हा खूप 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 असं वाटायचं की कुणाला भक्तीत इंटरेस्टच नाही. जेव्हा प्रभुपादांचे शब्द आहे तसे सांगायचं एवढंच कार्य आम्ही करायला लागलो तेव्हा आपोआप भक्त व्हायला लागलो. हे लक्षात ठेवा. ग्रंथ वितरण करणे, ते ग्रंथाचं वाचन करून दाखवणे, हे आपल्या जीवनाचा उद्देश आहे. प्रचारासाठी आणखीन माहिती आणि प्रेरणा मिळवण्यासाठी श्रील प्रभुपादांचे प्रचार हेच सार हे पुस्तक वाचावे. भक्तिवेदांत बुक ट्रस्ट मध्ये ते उपलब्ध आहे. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. पुढचे सेक्शन पण वाचूया. ऍक्च्युली मला वाटत होतं की दंडवत का कसा केला जातो, वैष्णव पोशाख, धाम, भक्ताचा भाव व त्याची प्रवृत्ती हा खूप महत्वाचा विषय आहे. भक्ताचा भाव आणि त्याची प्रवृत्ती. घरी आध्यात्मिक वातावरण निर्माण करणे. आणि याच्यामध्ये हे पण दिलेलं आहे, नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत कसा व्यवहार करायचा. कोड्यात पडतो आपण, हो की नाही. आपल्याला ते विचित्र समजायला लागतात, आपण हे करायला लागलो म्हणून, आणि आपण त्यांना विचित्र समजायला लागतो. तर ते कसं त्याच्यातला बॅलन्स साधायचा. स्त्री आणि पुरुषांमधला संबंध आणि व्यवहार कसा असला पाहिजे हे देखील दिलेलं आहे. तर हे वाचूया आपण. अजून 1-2-3 दिवस लागतील, संपूया. संपवलेलंच बरं, काही गाळायला नको. हरे कृष्ण. तर आज आपण वाचलं तिलक लावणे, थोडस स्वच्छता, पवित्र वस्तूंची काळजी, इस्कॉन आणि प्रचार कार्य. कोणाला काही प्रश्न आहे, काही समजलं नाही, किंवा तुमच्या सेंटरमध्ये काहीतरी वेगळं करतात, कन्फ्यूज झालेला आहात, असं कोणाला काही असेल? येस. माताजींनी देखील सगळीकडे लावलं पाहिजे. याच्यावरती मी बऱ्याच दिवस याच्यावरती, मला आधी पण हा प्रश्न कोणीतरी विचारलेला आणि मी खूप रिसर्च केला, परंतु कुठेही असं सापडलं नाही की माताजींनी फक्त डोक्यावरतीच लावलं पाहिजे. हे जे उपदेश आहेत ते सर्वांसाठी आहेत. मला तरी कुठं आढळलं नाही, तुम्हाला कुठं आढळलेलं असेल तर सांगा. कारण मी स्पेसिफिकली हे विचारलं देखील भक्तांना, काही वरिष्ठ भक्तांना, काही उत्तर आलं नाही ते. सगळीकडे लावतात ना, तिथे सांगितलं. मी पाहिलंय देखील माताजींच्या ह्याच्यावरती वगैरे बऱ्याचदा, बाहूवरती. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे? उद्यापासून सुरू करा. बरेचसे भक्त सुरुवातीला फक्त कपाळावरती तिलक लावतात. त्यांना आज नवीन माहिती मिळाली, उद्यापासून
13 ठिकाणी लावायला सुरुवात करायला काही हरकत नाही. आमच्यातले काही प्रभूजी म्हणणार, अरे बापरे, आता कुठेतरी संपले वाटत होतं, अजून अजून आहेच. येस, अजून आहे, अजून असायला पाहिजे, नाहीतर मग आपण बोर होणार ना. हे वाढत गेलं पाहिजे. इंटरेस्टिंग नवीन चॅलेंजिंग गोष्टी असल्या पाहिजेत, मग आपल्याला जरा बरं वाटतं. अजून हे करायचं, अजून ते करायचं. प्रगती थांबून कशी चालेल, है की नाही? हा, थोडस ओव्हरवेल्मिंग वाटत असेल, काय म्हणतो, परवापासून मी ओव्हरवेल्मिंगचा अर्थ शोधतोय. थोडस अति झाल्यासारखं, अतिशयोक्ती नाही, अति झाल्यासारखं, अरे बापरे किती करायचं असं वाटत असेल तर स्लोली घ्या. आता थोडं सुरू करा, थोड्या दिवसांनी थोडं सुरू करा. हे पुस्तक ठेवा घरी, हे पुस्तक ठेवा आणि हळूहळू हळूहळू एक 5-6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये सगळं आचरणात आणायला सुरू करा. हरे कृष्ण. मंत्राचा श्लोक आहे काय, मला तर काय माहिती नाही. मंत्राचे श्लोक म्हणजे त्याच्यात मंत्रच आहेत ना. हा, नाही, ओम ओम म्हणायला पाहिजे. ओम नाही म्हटलं तर ते मंत्र होत नाही, त्यामुळे ओम म्हणायला पाहिजे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायण. हा, नाही, ते तसं न करता मंत्र म्हणून लावायचं. त्या श्लोकाचा अर्थ हा आहे की ते लावायला समजावून सांगितलंय त्याच्यात, कुठे कुठे कसं कसं लावायचं. मंत्र म्हटले पाहिजे, त्याच्यात ओम नसेल. हा, मंत्र म्हणायचं, ओम ओम म्हणून म्हणायचं मंत्र. टेन्शन आले. हरे कृष्ण. फोनवरती कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? मी हेच केलं नाही, सॉरी, हा, माफ करा, अनम्यूटच केलं नाही. फोनवर आता सगळे बोलू शकतात. फोनवरती कोणाला प्रश्न आहे? हरे कृष्ण. आपला गंध आपण जास्त घेतल्यानंतर तो जो शिल्लक राहिलेला गंध जो आहे, तर तो परत आपण गंधगोळीला आपण परत ठेवू शकतो का? हो हो हो, ठेवू शकतो. एक वर्षभराच्या आसपास आपल्याला अंदाज येतो, जास्त होणार नाही. झालं तरी जेवढं झालेलं असतं ते सगळं शिखेच्या इथे लावून टाकायचं. अति जास्त झालेलं असेल, पण तो अति जास्त व्हायचे चान्सेस कधी असतात, अगदी सुरुवातीला जेव्हा आपण शिकत असतो, अजून अंदाज आलेला नसतो, तेव्हा ते आपल्या गंध गोळीला लावून ठेवलं तर चालतं, किंवा आपली जी वाटी वगैरे काय असेल त्या वाटीला असं लावून ठेवलं तर चालतं, आणि उद्या वापरलं तर चालतं. दुसऱ्यांनी वापरलं तर चालतं का? येस, दुसऱ्यांनी वापरलं तरी चालतं. आणखीन कोण? आणि आपण जप करताना आता सुरुवातीला आपलं म्हणजे लगेच विचार चक्र चालू होतं. ते सुरुवातीला आपल्याला की समजा आपण एखाद्याची अशी त्याच हे करू, त्याच्याबरोबर असा बदला घेऊ, तसा बदला घेऊ, असं विचार सुरुवातीला यायचे. पण आता समजा आपण असा प्रचार करू, तसा प्रचार करू, तर हे विचार आलेले चांगले की वाईट? तसं बघायला गेलं तर जप करत असताना काहीच विचार मनात आणले नसले पाहिजेत. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की आपले जे घरातले किंवा मंदिरातले आपले आवडते जे विग्रह आहेत, त्यांचं चित्र किंवा मूर्ती आपल्या डोळे झाकून आपल्या डोळ्यासमोर आणणे, आणि पायापासून चेहऱ्यापर्यंत, मुखापर्यंत हळूहळू हळू बघत जाणे, अशी कल्पना करत तुम्ही सुरुवातीला जप करू शकता, जेणेकरून तुमचं मन भरकटणार नाही, भगवंतांच्या स्मरणात स्थिर राहील.
नंतर नंतर ते पण करायची काही गरज नाही. फक्त हरे कृष्ण या साऊंड व्हायब्रेशन वरती आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि आपण किती वेळा पोच घेतो, जास्त वेळा पोच घेतली चांगली की कमी वेळा पोच घेतो? पोज पोज म्हणजे आपण मोठा जप मोठा आहे ना, अक्षर जास्त आहेत ना, मग ती एकाच जमामध्ये आपण घेत नाही. एकदम हा पॉज 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 ओके. ते प्रत्येकाच्या श्वासावरती अवलंबून आहे. त्याला काय असं हार्ड अँड फास्ट नियम नाही. फक्त परवा जसं आपण वाचलं तसं मंत्रातले शब्द हे स्पष्टपणे उच्चारावेत, बस एवढीच रिक्वायरमेंट असते. जो यंग आहे कदाचित त्याला 2-3 मंत्र म्हणता येतील एका श्वासामध्ये. सुरुवातीला मी 4-5 वेळा म्हणू शकत होतो, पण आता कमी होत चाललंय. एक मंत्र पण पूर्ण म्हणायला जड जाते. लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे प्रभूजी. लक्ष दिलं ना की ते अजून अवघड वाटायला लागते. श्वासाकडे आपण लक्ष दिलं ना, त्या आपला श्वास भरल्यासारखा वाटतो किंवा श्वास गुदमरल्यासारखा वाटतो. हे माणसाचं लक्षण असतं. त्या श्वासाकडे जर जास्त लक्ष दिलं ना आपण, आपल्याला असं वाटतं की श्वास गुदमरतोय की काय. असं आपलं महामंत्र पूर्ण व्हायच्या आतच आपल्याला आतून असं वाटायला लागतं की हे मंत्र पूर्ण व्हायच्या आतच श्वास घ्यायला लागतो का परत. ते फक्त लक्ष दिल्यामुळे होतं. ऍक्च्युली लक्ष दिला नाही ना, त्याचं ते चालू असतंय. श्वासाकडे लक्ष द्यायचं नाही. एक लयबद्ध स्वरूपात त्याला म्हणायचं. प्रत्येकाची ती लय वेगळी असू शकते. प्रत्येकाचा स्पीड वेगळा असू शकतो, त्याचे पॉज वेगळे असू शकतात, लय वेगळा असू शकतो. परंतु एका लयबद्ध पद्धतीत सवय लावली आपण की श्वास बीस याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. किती व्हायचे तेवढे होऊ देत. 2.5 होतील, मध्येच श्वास घ्यायचा, परत सुरू करायचं, काही हरकत नाही. जनरल हा एक रूल लक्षात ठेवायचा की 7 ते 8 मिनिटांमध्ये एक माळ झाली पाहिजे. जास्तीत जास्त 8. सुरुवातीला नाही होणार, हळूहळू प्रॅक्टिसने होईल. म्हणजे प्रॅक्टिस करतात त्यांना होते ऍक्च्युली 7, 7.5, 8 मिनिटांमध्ये एक माळ जप होते. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही जे आता म्हटलं ना, माळ करताना आपण लक्ष द्यायचं नाही, विचार करायचा नाही, प्रभुपादांनी सांगितलंय. पण विचार येतातच हो, खूप त्याच्यातच म्हणजे चढावड चालते. 3-4 माळा करत असताना विचार येत नंतर स्लोली थोडं ग्रॅज्युअली हे होतं, म्हणजे टेबल होतं. विचार येतात फार, त्याचे मी कसरत करायला लागते आणि त्याला फार प्रॅक्टिस पाहिजे. आजपर्यंत असा अनुभव आहे की फार अवघड आहे. विदाऊट विचार माळ करणं फारच कठीण. त्याच्यामध्ये काय टेक्निक असेल तर सांगा प्रभूजी. याच्यामध्ये काही टेक्निक नाही आहे. याच्यावरती आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. याच्यावरती टेक्निक प्रभुपादांनी सांगितलेली एकच आहे, ती म्हणजे जेवढं जास्त तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये राहाल, जेवढं जास्त भक्तांच्या संघामध्ये, भक्तांच्या सेवेमध्ये राहाल, तेवढे विचार कमी येणार. विचार म्हणजे काय असतात? कर्मी विचार असतात. मुलाचा, मुलीचा, ऑफिसचा, बॉसचा, कामाचा, धंद्याचा, जॉबचा. कारण आपण त्याच्यात गुंतलोय. त्याच्यातून बाहेर पडल्याशिवाय हे विचार बंद होणार नाही. प्रॅक्टिकली तुम्हाला बरेचसे भक्त सांगतील कसं करायचं, काय करायचं. मी पण कधी कधी सांगतो की एखादा विचार सतावत असेल तर तो लिहून काढायचा. म्हणजे मनाला जरा बरं वाटतंय की लिहून ठेवलंय, जप झाल्यानंतर त्याच्याकडे बघूया आपण. फॉर एक्झाम्पल, बिल भरायचं होतं, काल विसरलो.
आज पण विसरेल का, आज पण विसरेल का, आज पण विसरेल का. तर ते लिहून ठेवायचं, बिल भरायचं आहे. ते आपल्या मनातनं निघून जात. बाबा लिहून ठेवलंय. किंवा आजकाल फोनचा वापर केला जाऊ शकतो. बेस्ट, फोनमध्ये टाईप पण करायला लागत नाही, फक्त म्हणायचंय आपल्याला, हे गुगल मला बिल भरायचं आठवण करून दे 12 वाजता. गुगल आठवण करून देते आणि आपण आपलं लक्ष त्याच्यावरून काढून टाकायचं. पण असे टेक्निक्स आणि ट्रिक्स जे आहेत हे थोड्याफार प्रमाणातच काम करणार. तुमचं आयुष्यच त्या जॉबमध्ये, त्या घरामध्ये, त्या नात्यांमध्ये गुंतलेलं असेल, त्याला कोण थांबवणार? त्याला तुम्हीच थांबवलं पाहिजे. त्याला ते नातीच थांबले पाहिजेत, ते ऑफिसच थांबलं पाहिजे, तो धंदाच थांबला पाहिजे, मगच ते विचार थांबणार. आणि म्हणून ही प्रोग्रेसिव्हली भक्तीमध्ये उन्नत होणे म्हणजे हेच असतं. हे एक 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 बंद करायचं असतं. आपल्या वयानुसार, आपल्या आसक्तीनुसार, आणि प्रभुपादांना समर्पण करून प्रभुपादांची सेवा करण्यामध्ये वेळ घालवायचा असतो. त्यामुळे मग विचार आले तरी ते प्रभुपादांच्या आणि भगवंतांच्या सेवेचेच विचार येतील. जगभरातले विचार आपण थांबवू शकत नाही जोपर्यंत आपण ते काम थांबवणार नाही. ते काम बंद करायला पाहिजे. एखादा प्रियकर म्हणणार की माझ्या प्रेयसीचीच कायम आठवण येते, गर्लफ्रेंडचीच आठवण येते. का? कारण तुझं तिच्याशी संबंध आहे. सिंपल ॲज दॅट. येतच राहणार. मला गर्लफ्रेंड पण पाहिजे आणि कृष्ण भक्ती पण पाहिजे, हे नाही होणार. माझा जॉब पण चालू ठेवतो आणि कृष्ण भक्ती पण चालू ठेवतो, हे कधीच होत नाही. तुम्हाला असं कुणी सांगत असेल तर तो मूर्खपणाचा उपदेश आहे. मी असं सांगेन की उद्याच्या उद्या बंद करू नका, परंतु एक दिवस ते बंद करून पूर्ण 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये यायचंय. सतत, सदा, सदैव, अखंड, अप्रतिहता, निरंतर, हे शब्द तुम्हाला पानापानावरती दिसतील भगवद्गीतेच्या, भागवतांच्या. ते कसं करायचं, काय करायचं, आपल्या गुरुचा, वरिष्ठ भक्तांचा मार्गदर्शक जो कोणी असेल, आपला शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, त्यांची मदत घ्यायची आहे. परंतु ते करायलाच लागणार आहे. एक ना एक दिवस ते करायलाच लागणार. त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट किंवा टिप्स ट्रिक्स काही नाही त्याच्यामध्ये. घरातलं लाईफ आणि भक्तीचं लाईफ कसं बॅलन्स करायचं, ऑफिस मधलं लाईफ आणि भक्तीचं लाईफ बॅलन्स कसं करायचं. काही लोक येतात, प्रभूजी मी कॉलेजमध्ये स्टुडंट आहे, कॉलेजमधलं लाईफ आणि भक्तीचं लाईफ बॅलन्स कसं करायचं. पण एक दिवस सोडून द्यायचंय तुम्हाला ते. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत कुठेही सांगितलेलं नाही कॉलेजमध्ये जावा आणि उग्र कर्माचा जॉब करा, पृथ्वीचा नाश करा आणि माझी भक्ती पण बाजूला सोबत करा. जमत नाही ते. थोडे दिवस जोपर्यंत आपली श्रद्धा दृढ होत नाही तोपर्यंत ते बॅलन्स आपोआप आपण करायला शिकतो. परंतु श्रद्धा दृढ करणे, श्रद्धावान होणे, हाच याच्यावरती पर्याय आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला जर भक्त व्हायचं असेल, तिथेच राहायचं असेल तर मग त्याच्यासाठी भरपूर लेक्चर्स आहेत, तुम्हाला युट्यूब वरती मिळतील. हाऊ टू बॅलन्स नोकरी आणि भक्ती, याच्यामध्ये बॅलन्स कसा करायचा. बरेचसे भक्त याच्यावरती लेक्चर देतात, पण ते सगळं बोगस असतं. माझं तरी मत आहे ते बोगस असतं. तुम्ही सेवा करायला सुरुवात करा, बघा कशी तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, इतका आमूलाग्र बदल होतो की तुम्हालाच आश्चर्य वाटेल, इतके दिवस मी का केलं नाही. आणि बरेचसे लोक सेवा पण करतात, परंतु त्यांना सेवेची व्याख्या चुकीची सांगितलेली आहे. डोनेशन गोळा करणे, पुस्तक वितरण करणे, हे आपल्यावरती लादलं गेल्यासारखं गेलंय. पुस्तक वितरण करणे आपण आता वाचलो की नंबर 1 ची सेवा आहे, परंतु प्रभुपादांचा नियम होता तुम्ही स्वतः 3 तास वाचायचं, समजावून घ्यायचं आणि मग वितरण करायचं. कोण कोण करतात तसं? तर थोडस गंभीर झालं पाहिजे. भगवंतांबद्दल आसक्ती, ज्याला म्हणतात अटॅचमेंट, वाढवली पाहिजे. ज्या गोष्टीची आपल्याला अटॅचमेंट असते, आसक्ती असते, तेच आपल्या मनामध्ये विचार असतात.
ह्याच्यावरती उपाय कुठला नसतो, ती आसक्ती सोडणे हा एकच उपाय असतो. भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात पण हेच सांगितलेलं आहे. असंग शस्त्र संगे शस्त्रेन समथिंग लाईक दॅट. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अनासक्ती हा एकच शस्त्र आहे, हे सगळं मोडून काढायचं, हे सगळं कापून काढायचं. शस्त्र वापरायलाच लागतं आपल्याला. परंतु सगळे नवीन भक्त आहेत, घाबरू नका. स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. ऑफकोर्स जेवढ्या फास्ट तुम्ही या पायऱ्या चढाल तेवढं चांगलं आहे, परंतु स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. पहिल्या दिवशी असं घाबरून पण जायचं नाही. परंतु जे 10 वर्ष झालं 15 वर्ष झालं आहेत त्यांच्यासाठी मी बोलत होतो. नवीन भक्तांनी काय असं एकदम सगळं सोडायचं, एकदम सोडलं तर चांगलंच आहे, परंतु बऱ्याचदा भावनिक होऊन सगळं सोडतो आपण आणि मग सगळं अंगलट येतं. त्यापेक्षा प्रत्येक गोष्ट समजावून घेऊन, तत्वज्ञानाने समजावून घेऊन मग आपण वैराग्याच्या स्टेजला गेलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी मी थोडं जरा आज ते तुम्ही तिलक लावायचं हे विषय झाला, मग घेऊन झालो जरा कामाला गेलो त्यामुळे. मला एक प्रश्न असा विचारायचा, मध्ये एकदा तुम्हाला विचारलं होतं तरी पण आणि एकदा विचारतो की आपण ते 13 ठिकाणी तिलक लावतोय की नाही, ते 13 ठिकाणी का लावायचं आणि ते म्हणजे त्याच्या मागचा हेतू काय आहे? 13 ठिकाणी तिलक लावण्यामागचा काय? कारण कपाळाला एक आपण लावतोय, पण 13 ठिकाणी इतर ठिकाणी लावण्याचा हेतू काय? त्याच ठिकाणी का लावतात मला पण माहिती नाही. आपल्या आचार्यांनी ते प्रस्थापित केलेलं आहे, परंतु सर्व शरीरभर लावण्याची ही पद्धती आहे. कारण शरीराला देखील आपण मंदिरच मानलं पाहिजे. आणि शरीराला मंदिर मानून, कारण इथे परमात्मा वास करतो. भगवद्गीतेमध्ये बऱ्याच श्लोकांमध्ये त्या परमात्म्याबद्दलच आसक्त व्हायला सांगितलेलं आहे. परमात्माच आपल्या सगळ्यात जवळचा, भगवंतांचा सगळ्यात जवळचा विस्तार आहे. आपल्या जवळ भगवान आहेत ते म्हणजे या परमात्म्या रूपामध्येच ते आपल्या शरीरामध्ये वास करतात. ते हे मंदिर आहे, हे नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि अशा प्रकारे गोपी चंदनाने त्याला सजवलं पाहिजे. आणि मग ती सजावट आपल्या आचार्यांनी सांगितली इथे 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 करायची. तिथेच का करायची हे मला पण माहिती नाही. पाहिजे तर मी शोधायचा प्रयत्न करतो. मला कधी वाटलं नाही शोधावं असं, परंतु बघूया शोध घेऊन काही मिळतं का त्याच्याबद्दल. असेल त्याची पण माहिती असेल कुठेतरी. परंतु जनरली हे मंदिर सजवण्याचं हे काम असतं. आणि बऱ्याच संप्रदायामध्ये तिलक जवळपास असाच असतो, कारण याला भगवंतांचं पायाचे ठसे मानले जातात. काइंड ऑफ भगवंतांनी तिथे पाय ठेवलेला आहे असं, विशेष करून मस्तकावरती. आणि म्हणून गौडीय संप्रदायामध्ये त्याच्या खाली तुळशीपत्र काढलं जातं, कारण भगवंतांच्या पायावरतीच नेहमी तुळशीपत्र असतं. बाकीच्या संप्रदायामध्ये बऱ्याचदा तुम्हाला हे तुळशीपत्र दिसणार नाही, परंतु तिलक जवळपास असाच दिसेल. थोडासा कर्व नसेल, परंतु सेमच असतो लाईन आणि हे सगळं. मी शोधण्याचा प्रयत्न करतो प्रभूजी. ठीक आहे, धन्यवाद प्रभूजी. त्याच जागा का निवडल्या म्हणून. कारण मला पण एक दोघ जण विचारले, मला ते उत्तर देता आलं नाही. Yes, फोटोवरच का आहेतच का मला उत्तर देता आलं नाही, म्हणून तुम्हाला विचारलं. हो, मी पण तसा जिज्ञासू आहे, परंतु बऱ्याचशा गोष्टी आचार्यांनी सांगितलेल्या असतात, त्या आहेत अशा मानण्यामध्ये काही हे नसते ऍक्च्युली. परंतु काही काही लोक असतात जिज्ञासू, त्यांना हे प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय पुढे जायला तयार नसतात, तर आपण शोधून काढायचं त्यांच्यासाठी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वंचाकल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः.
अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हरे कृष्ण।